कॉफी पाहिजे काहीच पाय ना हर्षा इथं मारते खुर्चीवर. तो बघा तो बघा कॉफी पाहिजे. कॉफी पाहिजे. आई सोबत खतरनाक रे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चालले मुरुड जंजिऱ्याला. तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल. तर आपल्यासोबत आहे वायजी, आज तो मोटो ब्लॉग करतोय. दुसरा आहे हर्ष आणि सर्वेशने आला, त्याचा थोडा फॅमिली मेंबर्स आलेत त्यामुळे. आणि आपल्याला गौरव भेटणार आहे, तो गावाला आहे, तो तिकडनंच आपल्याला डायरेक्ट भेटेल मुरुड जंजिऱ्याला. चला निघूयात. गाईच घर बघू शकता, जन्नत भाई, असं घर पाहिजे. आता आपण पेट्रोल टाकलेलं आहोत गाईच. आता आपण चाललोय मुरुड जंजिरा फोर्ट. पहिले बघू काशीदला जायचं चाललंय, तिथे बीच वगैरे फिरू आणि नंतरला मग जाणार मुरुड जंजिरा. डायरेक्ट फोर्टमध्ये जायचं ट्राय करणार आहोत आम्ही. आणि आत्ताच पेट्रोल वगैरे टाकले गाडीत, एकदम फुल करून टाकली गाडीची खांडी. आणि स्मोक बघू शकता तुम्ही कसलं भारी आहे. हे तर काय नाही, पण आम्ही जेव्हा रायगड राईडला गेलेलं ना तेव्हा तर भाई जाम डेंजर. तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहितीच असेल. इथून तरी मुरुड जंजिरा किती आहे रे? मुरुड जंजिरा बघितलं नाही तरी इथून जाम असेल. 20-25. हा, रेवदंड्याचा पूल अजून क्रॉस नाही केला तिथला, पण तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. मध्ये एंट्री करू. आता आपण रेवदंड्यात पोहोचलोय, म्हणजे बऱ्यापैकी रेवदंड्यातच आहोत म्हणजे बोललात तरी. हां चालेल, चला बघत राहा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू. तर गाईज आता आपण आलं रेवदंडा ब्रिजवरती. तुम्हाला व्ह्यू दाखवतो पुढून, एकदम खतरनाक व्ह्यू असतो इथला. पण आता धोका, त्यामुळे काय दिसेल की नाही दिसेल ते मी सांगू नाही शकत. चला अय हय 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 हय. ओ भाई साहब, खतरनाक काय व्ह्यू आहे. पण इथे सगळं ना पाणी आहे, तुम्हाला दिसणार नाही कारण का फुल स्मोक आहे. पण असा खतरनाक व्ह्यू येते ना इथून. ओ माय गॉड, कडक कडक. समोर पण काहीच आहे ना, माझं बोट दिसतंय समोर आहे ना, हे सगळं डोंगर आहे गाईस पूर्ण. आणि इकडे ह्या साईडला कंपनी आहे. खतरनाक म्हणजे आता इथं तर एक पूल आहे, तो पण दिसत नाही. आणि गाईज ह्या साईडला बिर्ला मंदिर आहे, तर आपण तिकडे जायचं ट्राय करू. जर टाइमात आपला बसलं ना तर आपण नक्की ट्राय करूया. मित्रांनो बघू शकता, मस्त असा सी व्ह्यू आलेला आहे. आता आपण लगभग पोहोचलेलो आहोत. आता जरासच असेल पुढे जाऊन. आपण बोरलीला आहोत. हा, बोरलीला आहोत, म्हणजे बोरलीच्या जरा पुढे आलो आपण. आता मला वाटतं इथून काशी बीच जास्ती लांब नाही. कोस्टल रोड गाईज, कोस्टल. मला वाटतं आता काशी बीचलाच जाऊन हा बीच आहे. पण सगळा रस्ता खोदून ठेवला ना, त्यामुळे राईड करायला म्हणजे मजा नाही येत. कोस्टल साइड जो आहे ना तोच खोदून ठेवलाय मेन म्हणजे ती साइडच खोदून ठेवलंय. जिथे पाण्यावरून आठवलं, आमच्यावर आता एक कार्यक्रम झाला असता पाठी यांच्या पाण्यामुळे. बोलतो आम्ही पाणी टाकलं होतं आणि आम्ही बरेच स्लो होतो. आय थिंक 20च्या स्पीडलाच असो, 20-30 रॅक असो. आणि पुढला टायर स्लिप व्हायला चिखलामुळे सगळा. माती पण होती रे, माती पण जाम होती तिथे. तर आम्ही स्लोत होतो, तरी जास्त नाही, जरासा स्लिप झाला. पण एलएसची गाडी कधी कव्हर केली, असा विषय काय जास्त झाला नाही. पण हे खतरनाक आहे. गाडी जरा सावकाश चालवा तिथं. तर इकडे आले तुम्ही तर तिथे जरा चिखल बिखल आहे जाम, गाडी सावकाश चालवा हे सांगत आहे. गाईज आता आपण आले काशीतला. डेंजर काशी बीचच्या एंट्रीलाच आमच्या हा टर्न बघू शकता. ओ भाई साहब, काय नाही पण नॉर्मल वाटतं कारण का ह्याच्यापेक्षा डेंजर टर्न मारलेलं आहे. एलएसच्या गावाला गेले तर तुम्ही ह्याच्यापेक्षा डेंजर तिथे आता आपण काशी बीचला एंट्री केलेलं आहे. पहिल्या साईडला सगळं बाकी. आता पुढून दिसेल ना आपण चहा प्यायला थांबणार आहोत. काहीच बघू शकता, दाखव. आलेलो आहोत आपण काशी बीचला. इथे थांबूया, चला आपण पुढे तरी मस्त बीचवर जाऊया. नाही त्या साईडलाच जाऊया. काशी बीचला पोहोचलेलो आहोत, मस्त की आता चहा पिऊया कुठेतरी पुढून. तर काहीच आपण आलोय काशीला. बघू शकता समोरच बीच आहे, इथनं खालून दिसत असेल. तिथे जाऊया आपण, मस्त व्ह्यू दिसतोय. आणि आपण आता इथे थांबले चहा प्यायला. इथे आपल्या गाड्या लावल्यात, बघू शकता. हर्ष पण केस वगैरे सेट करतो, एकदम फुल सेटल आहे. मस्त व्ह्यू आहे इथला. तुम्ही पण एकदा या, नक्की या. आणि आपलं डॉगेश भाई पण, डॉगेश भाई आता डॉगेश भाईला पुढे बसणार गाडीवर घेऊन जाणार. चला आपण तर जाऊया आणि मस्त की चहा पिऊया. चावी राहून दे ना.
तर इथं पण चहा पितोय आणि इथे समोरच मस्त बीच आहे, बघू शकता, तुम्हाला दाखवतो असा व्ह्यू आहे. म्हणजे असे जर घर असेल ना तर एक नंबर असा घर आणि पाठीमाग साईडला बीच. हे दुबईला होऊ शकतं, इथं नाही होऊ शकत. आणि इकडे हॉर्स वगैरे आहेत. काय दाखवतो झूम राईड करून वगैरे आहे. काय दाखवतो सर ना. हे बघा इथं ही जे तिथं म्हणते ना ती नवीन जेट्टी म्हणते इथं. हा ती ना पुढे आता इथं नवीन जेट्टी लागेल. हॉर्स. मला आहे ना हॉर्स रायडिंग एकदा करायची आहे, पण ती कशी करायची आहे सिंगल, मला स्वतःला चालवायची आहे. पण इथं जे लोक घेऊन फिरतात. नाही ते बघ 2 घोडे त्याच्यात बघ, एक घोडा तो देणार आपल्याला, त्याला जर पळवणार असेल तर मी बसीन. अच्छा विचारायचं त्याला. नाही ना, हा बघा, हा याच्याकडे 2 घोडे आहेत, दोन्ही व्हाईट आहेत. त्याला विचारायचा. आईच कॉफी आलेली आहे आणि हर्षला बोलते मला कॉफी दे. बघा हर्ष परत कर, विचार त्याला. कॉफी पाहिजे कॉफी. कॉफी पाहिजे काहीच पाय ना हर्षा इथं मारते खुर्चीवर, तो बघा, तो बघा. कॉफी पाहिजे. कॉफी पाहिजे. आई सोबत खतरनाक रे. जेन्युइन डॉग. घ्यायचं बिस्किट वगैरे काय घे घ्यायचं? घे घे त्याला छोटा. बिस्किट घेऊया. दहावाला. बिचारा डॉगेज माझ्यासाठी एक बिस्किट पुडा घेतलेला आहे पार्लेजी. आता बघूया रिएक्शन बघून तर वाटते खाईल. तो अजून एक आला. अजून एक आला, कंटेंडर. त्याची जीएफ आहे. जे पण हे घे हर्ष फोड रे. अरे बघूया, खाल्ला तर हवाय. एक्साइटमेंट तर खूप झाली आहे त्याला, बघूया. हिला देऊया. नाही ही नाही खात. ओ भाई दे त्याला ते. थांब थांब, एक भरवतोय ना मला, त्याला बघूया. त्याला खाती दे ना, बघ ना तो खाईल ती. खाईला भीती वाटते रे, पण चावला विला तर एकदम घासा लांब ठेव लांब ठेव. नाही रे, स्मूथ खातो एकदम. सवय सवय. अजून एक आलाय, याची जीएफ आहेत वाटतं, याच्याच पाठी आले दोघे. ती पण आली. जे काही ते पार्लेजीचे मोठे फॅन आहेत. काय झालं त्याला. चला तर जायचे. पिताना नाही दाखवू शकत, हेच फक्त सर्वेशच करू शकतो, मी नाही करणार. उतरता डेंजर होता. तिथं हर्षला लाडी गोळी लावली आणि पालाला खावलं. आता बीच वर तर मस्त त्याचा बिझनेस आहे हा. Business आहे, इकडे येऊन business. तेच करत असेल सगळ्या माणसांना, आणि खात असेल आणि जात असेल, झोपत असेल. बघा गेला आणि झोपला तो. आपण आता निघालेलो आहोत कासेट बीचवर. मस्त फिरलो, एन्जॉय फुल केली, जोक्स बीच फुल. आणि आता आपण निघालोय सरळ मुरुड बीचवर. आणि तिथे गौरव वगैरे भेटणार आहे आपल्याला, तर तिथे जाऊया आणि तुम्हाला भेटतो. आणि पुढे एक सर्वेश बोलला की पुढे एक टर्न आहे, तो जाम खतरनाक टर्न आहे एकदम, तर तो पण तुम्हाला मी दाखवीन या व्हिडिओमध्ये. तर आता त्या टर्नची इथं भेटू. तेव्हा मित्रांना तो टर्न आलेला आहे, हा नाही येतो ह्याचा, मला वाटतं पुढचा आहे. हा पूर्ण घाट सेक्शन आहे, पूर्ण चढ आहे. इथे आपल्याला जाताना ना एक मंदिर लागेल, पहिले तिथे थांबूया आपण. आणि हा बंगला कोणता तरी हिरोच आहे, कोणता आता मला आठवत नाही रे. ओ भाई साहब भाई, तुम्हाला समुद्र गाईत आणि इकडनं वरून डोंगर, एक नंबर. हा तर आय थिंक हा नाही. फोडून रोड भारी आहे, इकडले रोड भारी आहेत. इथं आहे. या साईडला डोंगर आहे आणि ह्या साईडला समुद्र. तो टर्न सरस बोलतो तर हाय कुठं काय माहिती. खतरनाक आहे. जरा अजून फोडून तुम्हाला क्लिअर व्ह्यू येईल अजून. टर्न आला काय हा? इथं घे ना, इथं घे ना, चेसला घे ना. काहीच लोकेशन बघा यार, एक नंबर आहे. तुम्ही पण नक्की या ह्या साईडला, एक नंबर आहे. आमचे पण आता मेंबर्स कमी आहेत, त्यामुळे राईडला एवढा मज्जा काय मेन रायडरच नाही आमचं. काय करणार. पण परत येऊया एकदा. पण नेक्स्ट टाइम आपण आधी जाणार हरिहरेश्वरला. हां, आता हरिहरेश्वरला पण जाणारच आपण. मजा येईल मजा येईल. मज्जा येईल. तर मित्रांनो पायवाला पण भेटेल नांदगावला आपल्याला. बघू शकता, इकडलं हे फेमस टेम्पल आहे. तुम्हाला मी सिद्धविनायक दाखवतो. नांदगाव मध्ये सिद्धिविनायक टेम्पल आहे. आणि हे इकडलं फेमस आणि पवित्र पण आहे. इकडे बघा, बरेच खार, मोठे खार, खार, कार्यक्रम खार. वगैरे पण होतात. खार खार खार. अरे जाऊ दे, ते एवढं नाही दिसणार, एवढा भारी पण नाही.
इथे पाय वगैरे धुया, कारण का आता बीचवर गेलो होते, माती बिती आहे. ह्याच्यात पाणी नाही नाही इथं पाणी. इथं आहे नळ. इथे आहे. ते पण समोरून एंट्री केल्यावरच असं आपण वाळूवर नीट निघालीच ना होतं. मंदिर आहे, बघू शकता वाळू तर नीट निघालीच ना कसं काय आहे. तशा आहे. बाहेरच्या साईडला आणि चांगलं आहे ग्राउंड मंदिर. आहे. असं ग्राउंड आहे. तर काहीच इथं हे आहे, पॅलेसच आहे ना. हा पॅलेस आहे जुना पॅलेस आहे जुनाला. असं जातो ना मी बाजूने दाखवतो तुम्हाला, बघू शकता जुना पॅलेस. जुना पूर्ण जाम मोठा आहे. ड्रोननी तुम्हाला व्ह्यू दाखवतो तुम्हाला ड्रोननी, तो नंतर बघा तुम्ही, तुम्हाला समजेल. इथून गेट आहे, एंट्री नाही आहे काय? नाही एंट्री नाही आपल्यासाठी नाही. आता ना इथं खालच्या साईडला छत्रपती संभाजी महाराजांनी जो सिद्धीच्या वरती अटॅक करण्यासाठी तो तो किल्ला आहे बघ इथं कुठेतरी खालती आहे, तो छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेला बघ. हे जुन्या टाईपचं हॉस्पिटल आहे इथं, हे वालं मुरुडचं. आणि ओल्ड स्ट्रक्चर आहे. हा ओल्ड स्ट्रक्चर आहे. आणि इकडे पूर्ण म्हणजे इकडे कार्यालय वगैरे आहेत. हे हा इकडला एरिया ना हा पूर्ण सगळा कार्यालयवाला आहे. इथे ओल्ड वाले बघ, ओल्ड आहेत सर्व, हे जुने जुने आहेत. इकडे बघितलं तर हा पूर्ण एरिया पूर्ण ओल्ड स्ट्रक्चर आहे. तहसीलदार कार्यालय आहे पण पूर्ण ओल्ड टाईप मध्ये. आणि हे बघू शकता, हे बघा इकडे, हे पण एक मस्त आहे. आधीचे होते तसेच काही मेंटेन ठेवलेले आहेत. मेंटेन ठेवलेलं आहेत. हा हे बघू शकता, इथे काय कार्यालय आहे, इथं कार्यालय आहेत सर्व. आणि सगळे ओल्ड टाईप मध्ये, काही काही काय आहेत नवीन नवीन तुम्ही बघितलं ना तर बरेच ओल्ड आहेत इथे. असं काय ओल्ड दिसलं ना तर तुम्हाला सांगेल. हे बघा हे इकडे एक स्ट्रक्चर, अशी बरेच आहे इथे. आता तुम्हाला भेटतो, आता गौरवला भेटल्यावर, आता गौरव पुढेच आहे, 350 मीटर वरच आहे आता तो. आता त्याला भेटूया जाऊन आपण. बघू शकता मस्त एरिया आहे, डोंगर वगैरे इकडच्या साईडला डोंगर आणि इकडल्या साईडला किल्ला. बघू शकता असा खतरनाकसा किल्ला आहे, एक नंबर. तो आला महाराजांनी, संभाजी महाराजांनी बनवलेला तो इकडंच आहे, तिकडंच आहे आता तुम्ही मॅपमध्ये तिथनं माहिती आहे माहिती. खाऊया आणि इथून आपण जाणार आहोत आता किल्ल्यामध्ये. तिकीट काउंटरवर आलेलो, तिकीट वगैरे काढलेले आहेत आपली. हातात तर घे. 4 तिकीट आणि पाण्याची बॉटल सोबत घेतलेली आहे. आणि इथून ही वाली जी बोट आहे जी वाऱ्यावर जातं त्याच्याने जाणार आहोत आपण. किला बनाया किसने है तो इसका नाम आता है सिद्दी जोहर। और सिद्दी नाम के 2 राजा थे। एक 1662 के अंदर थे, छत्रपति शिवाजी महाराज के टाइम पे, जो मुगल खानदान से थे, पनालगढ़ में रहते थे। जंजीरा बनाने वाले सिद्दी अफ्रीकन थे। अभी अफ्रीकन सिद्दी इधर क्यों आया दादा, तो